गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या कोपरीतील चैत्र नवरात्री उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर शुक्रवारी देवीचा उत्साहात भव्य मिरवणूक काढून भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं। सायंकाळी अंबेमातेच्या जयघोषात उत्तरपूजेची महाआरती पार पडली। याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश तसंच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आयोजित धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सवात गेले 9 दिवस सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ करण्यात आला। रामनवमी दिनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी देवी मातेचं दर्शन घेतलं, तर पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सपत्नीक अंबेमातेची आरती केली। देवीच्या दरबारात बलिदान आणि पूर्णाहुती अधिष्ठान करून 108 परिक्रमा पूर्ण केल्या। दरम्यान शुक्रवारी सायंकाळी महाआरतीनंतर सजवलेल्या रथातून देवीच्या विसर्जन सोहळ्याला प्रारंभ झाला। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः देवीचा रथ ओढला। या विसर्जन सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश कोटवानी, राहुल लोंढे इत्यादींसह हजारोंच्या संख्येनं भाविक आणि शिवसैनिक उपस्थित होते।